विद्यार्थ्यांसमवेत या ठिकाणी विद्यालयात आपल्याला दिसत आहेत. त्यासोबतच विद्यालयातील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी वृंद आदरणीय मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक हे देखील आपल्याला स्वागत समारंभाच्या नव्याने प्रवेश या आपल्या स्वागत क्या या थोडं एंट्री करा या एंट्री करा. किती आनंद किती उत्साह आणि या जल्लोषाच्या वातावरणात या विद्यार्थ्यांचं आपल्याकडनं देखील एकच मिनिट सर थांबा. काय आवाज व्हायचा. आदरणीय ताई साहेब डॉक्टर शुभागीताई पूर्ण सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिशुविहार शैक्षणिक संस्था संचालित डॉक्टर काकासाहेब पूर्णमात्रे माध्यमिक विद्यालय याच्या सन्माननीय सचिव डॉक्टर ताईसाहेब शुभांगी पूर्णपात्रे मॅडम यांचं विद्यालयातर्फे मनपूर्वक मनस्वी मनापासून शब्दस्मरणाने खूप खूप हार्दिक स्वागत. भावनेने आपण नतमस्तक होत आहोत. आज माता सरस्वतीच्या पुत्राने आपण ज्ञान यज्ञाची सुरुवात करत आहोत. या यज्ञातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात यश संस्कार आणि प्रगतीची ज्योत प्रज्वलित हो हीच माता सरस्वती चरणी ही प्रार्थना. नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात. या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रावीण्य प्राप्त झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना कुठेतरी आपली गुणवत्ता जी आहे ती कमी झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने नव्या उत्साहाने त्या ठिकाणी पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये त्यांनी ते कामकाज करावं. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या सन्माननीय सचिव आदरणीय डॉक्टर सौ शुभांगीताई पूर्णपात्र यांना नम्र विनंती की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या शिशुविहार शैक्षणिक संस्था जळगाव सन्माननीय सचिव माननीय डॉक्टर शुभांगीताई पूर्णपात्रे, शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय परदेशी सर, दुपार सत्र प्रमुख आदरणीय विवेक नेसले सर, आयोजक आदरणीय चांभारे सर, माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षक बंधू भगिनी, पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, मी फक्त याच्यासाठी आलो आहे. पाचवीचे आपल्या या शाळेमध्ये नवीन विद्यार्थी आहेत. त्यांच्या ज्या डिव्हिजन्स आहेत 3 आहेत, अ ब क, त्यांची डिव्हिजन या 1-2 दिवसात कळतील त्यांना. पण पाचवीच्या 3 तुकड्या होत्या आणि 6वीच्या 4 तुकड्या आहेत. म्हणून मी कालच तुमच्या पाचवीचे जे गुण होते, टक्केवारी होते, त्या टक्केवारीनुसार तुमचे 4ही तुकड्याचे विद्यार्थी मी टक्केवारीनुसार त्यांचे गुणानुक्रम लावले. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना आता व्यासपीठावर बोलून मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना 5 विद्यार्थ्यांना आपण त्यांचं तोड गोड करणार आहोत. आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते पुस्तकाचं वाटप आपण करणार आहोत.
त्यांचं तोंड गोड करून त्यांना पुस्तके द्यावी. जोरदार टाळ्या. विद्यार्थ्यांना, या 5 विद्यार्थ्यांना आता आपण या ठिकाणी हात खाली कर बेटा. इकडे इकडे विद्यार्थ्यांच्या टाळ्याचा गजर चालूच असू द्या. नाही बसून. नव्याने पुस्तक घेतलेले विद्यार्थी त्यांच्या समवेत डॉक्टर शुभांगीताई पूर्णपात्रे यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या. आदरणीय ताई साहेब. कोणाचं पूजन करतात? गणपती बाप्पाचे. पण आपण इथे विद्येच्या मंदिरात आहोत म्हणून आपण विद्येच्या देवतेचं स्मरण करणार आहोत. ताट बसा, हात जोडा. या कुंदेंदू कोणाकोणाला येतं? चल, ज्यांना येतं त्यांनी म्हणा. काय कार्यक्रम झाला असं सांगाल घरी जाऊन शाळेत? काय कार्यक्रम झाला? काय सांगाल घरी जाऊन? स्वागत उत्सव. कशासाठी स्वागत केलं? शाळेचा पहिला दिवस. मग स्वागत काय त्याच्यामध्ये? कशासाठी करायचं स्वागत? कोणाचं स्वागत करतो आपण? हो, पण का करतो? आपल्याला आनंद होतो ते इकडे आले म्हणून, बरोबर ना? सो शाळा आणि शाळेचं प्रशासन तुमच्या सगळ्यांचं आनंदाने स्वागत करतंय, पण ह्याच्यासाठी की तुमच्याच आयुष्यात काहीतरी चांगले बदल घडावे. पण आपल्या आयुष्यात घडणारे चांगले बदल हे आपल्यावर डिपेंडेंट असतात. देणारे खूप असतात. शिक्षक वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सारखंच शिकवतात. समोर बसलेले 40, 60, 80, 90 सगळ्या मुलांना तेच शिकवलं जातं. पण आदरणीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिशुविहार शैक्षणिक संस्थेचे सचिव आदरणीय ताई साहेब शुभांगीताई पूर्णपात्रे, विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय परदेशी सर, विद्यालयाचे सकाळ विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय आरबी पाटील सर, दुपार विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय टेसले सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आभार प्रदर्शनाचं महत्वाचं काम माझ्याकडे आलंय. कारण एक बऱ्याच 1.5 महिन्यापासून एक गोष्ट मिस करतोय, ती म्हणजे आपली शाळेची घोषणा. रोज पडते की कानावर? येतो द्याव काय एकदम जोरदार? अरे हो की नाही? हा, शाळेची घोषणा द्यायची विद्यार्थ्यांनी. 1, 2, 3 स्टार्ट. हे शेवटचं वाक्य आहे. बेटर एव्हरी डे. दररोज काहीतरी नवीन शिकायचं. आम्ही सुद्धा तुम्हाला शिकवण्यासाठी उत्सुक असतो आणि तुम्ही सुद्धा शिकण्यासाठी दररोज यायचं उत्साहाने. पण मी जास्त वेळ घेत नाही कारण की बऱ्याच मार्गदर्शन तुम्हाला झालेलं आहे. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षाने विराजमान असलेल्या शिशुविहार शैक्षणिक संस्थेचे सचिव आदरणीय ताईसाहेब शुभांगीताई पूर्णपात्रे यांचे मनपूर्वक आभार. त्यांनी आम्हा सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिलं आणि सर्वांमध्ये विद्यार्थी असो, शिक्षक असो, मुख्याध्यापक असो, प्रमुख असो, सर्वांमध्ये प्रेरणा, ऊर्जा निर्माण करून दिली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय परदेशी सर, त्यांनी सुद्धा योग्य असं मार्गदर्शन केलं. शाळा सुरू होण्याच्या 4 दिवसापूर्वी मी आणि चांदणी सर आलो. चौधरी मॅडम पण होत्या.
की आम्ही सांगितलं सरांना की सर या वर्षाचा प्रवेश उत्सव थोडासा वेगळा करायचा आम्हाला जबरदस्त, आणि सरांनी तात्काळ मान्यता दिली. आणि आदरणीय चौधरी मॅडमांचं विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर 2 सेल्फी पॉइंट आणि अतिशय इकडे सुद्धा एक ऍक्टिव्हिटी आहे ते आपण करणारच आहोत. बाळांनो अतिशय सुंदर त्यांचं इथं योगदान लाभलं. त्यासाठी प्रतीक सरांचं सुद्धा मनपूर्वक आभार. त्यांनी या नियोजनासाठी आयोजनासाठी सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं. तसंच ज्येष्ठ शिक्षक आरवी पाटील सर, नंतर देसले सर यांनी सुद्धा उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना परिश्रमपूर्वक अभ्यास करावा, मेहनत घ्यावी यासाठी मार्गदर्शन केलं. त्यांचा सुद्धा आभार. आताच मी सांगितलं चौधरी मॅडम यांचे विशेष आभार की त्यांनी सकाळ सत्रात पण थांबले आणि दुपार सत्रात पण थांबले आमच्या या चिमुकल्यांसाठी. बाहेर जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे चौधरी मॅडम. बऱ्याच अडचणींवर मात करून त्यांच्याकडे उभं सुद्धा राहिलं जातं, तर तरी सुद्धा फळ रंगवण्यासह या सगळ्या गोष्टी असो त्यांचा मी खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्याकडे मी बोललो की आज असं करायचंय, नाही सर 100% करणार, करू आपण. ही प्रेरणा आणि हा उत्साह जो आम्हाला मिळतो ना तो खरंच उत्साह म्हणजे विशेष सांगावा लागेल. त्यानंतर आमचे पालकवृंद त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. या वर्षी सुद्धा जोरदार मोठ्या प्रमाणात ऍडमिशन झाले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि हा तुमचा जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवलेला आहे तो आम्ही आमच्या पूर्ण वर्षभरामध्ये आम्ही 100% त्याला पात्र ठरू. आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो तुमचं सुद्धा विशेष कौतुक. तुम्ही शांतपणे हा सर्व कार्यक्रम ऐकून घेतला. तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. तुमचं गोड कौतुक करतो, आभार नाही गोड कौतुक करतो. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. आणि अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.